आज मी तुम्हाला बटाटा टोमॅटोची मस्त अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा एकदम थोडंसं तेल टाकलेलं आहे, गरम करायला ठेवले। तवा आहे हा लोखंडाचा तवा आहे, त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी, थोडंसं एकदम जिरं टाकायचं। एकदम झटपट रेसिपी होती, करून बघा एकदा। हिंग पावडर थोडीशी, कढीपत्ता आणि एक मोठ्या आकाराचा कांदाचा उभा कापून घेतलेला आहे। बारीक जरी कापला तरी पण चालू शकतो। तर कांदा काय करणार आहे, भाजून घेणार आहे चांगला। कांदा मस्त असा भाजून घेतलेला आहे बघा। त्याच्यामध्ये एक मीडियम आकाराचं उभं कापून घेतले टोमॅटो, बारीक जरी कापलं तरी चालेल, कांदा बारीक जरी कापला तरी चालेल। गॅस आहे मीडियम, एक 2 मिनटं परतून घेणार आहे फक्त। मस्त असं मीडियम गॅसवर परतून घेतलेलं आहे। चवीप्रमाणे टाकायचं मीठ, त्यात टाकणार आहे मी थोडीशी हळद। मिक्स करून घेते पहिलं चांगलं। मस्त असं मिक्स केलेलं आहे। त्याच्यामध्ये टाकणार आहे मी कांदा लसूण मसाला 1 चमचा, तुमच्या तिखटाप्रमाणे टाकला तरी चालेल। आणि मिरची पावडर जरी नुसती ह्याला टाकली ना तरी पण खूप चविष्ट होते, एकदा करून बघा तुम्ही। असं मीडियम आकाराचे मी 4 बटाटे घेतले होते, साल काढून असे उभे कापलेले, बारीक कापले तरी चालते, पातळ फुडी केल्या की नाही उभ्या तरी पण चालतील। हे चांगलं ह्याच्यामध्ये 2 ते 3 मिनटं मसाल्यामध्ये परतून घेणार आहे। 2 ते 3 मिनटं बघा मीडियम गॅसवर मी चांगलं परतून घेतलेलं आहे। थोड्या थोड्या वेळाने गॅस एकदम बारीक करणार आहे मी, आणि एक 5 ते 7 मिनिट मी झाकून ठेवणार। आपला तवा जर पातळ असेल तर जरूर एकदा बघायचं। बारीक गॅसवर बघा 5 ते 7 मिनिट मी झाकून ठेवलं, तसं वाफेचं पाण्यानं मस्त असं शिजलं जातं। एकदा मी हलवलेलं सुद्धा आहे, झाकण आपण काढून घेऊया। बटाटा बघा मस्त असं शिजला गेलेला आहे। वरून थोडीशी टाकायची कोथिंबीर, मिक्स करून घेऊया। कोथिंबीर टाकल्यानंतर मस्त असं बघा मिक्स केलेलं आहे। एकदा झटपट अशा उन्हाळ्याच्या दिवसात का नाही आपल्याला जेवण जात नाही ना, तर असं काहीतरी करायचं। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।